नरेंद्र म्हात्रे साहेब यांना विनंती करेन की हां जी हां नरेंद्र म्हात्रे साहेब त्यांची उपस्थिती आहे सर. आपलंही मनापासून स्वागत. MLA ट्रॉफी 2020च्या शानदार पर्वामध्ये पण चलूया मैदानाकडे. थँक्यू. तर पहिल्या चेंडूवर विशाल भोईरने आपला आक्रमकता सिद्ध केली. षटकाराने श्रीगणेश हा खेळला जातोय. इथे मात्र धारावी संघाचा आपण पाहतोय सचिन नाईकचा हा संघ, धारावी संघ अतिशय तुल्यबळ कामगिरी करणारा रायगड जिल्ह्यातील टॉप 10 मधला खेळ करणारा हा संघ पाहतोय. तर तेवढ्याच ताकदीचा ओमकार पाटील आणि विकी पाटील, नरेश भोईर, मुकेश ठाकूरचा हा मोरबी संघ. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला जातोय शुभम ठाकूरच्या गोलंदाजीवर. यावेळी अतिवेगाने टाकला, शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला. टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि खेळण्यास मात्र चकला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक जरूर चांगलं केलंय शुभम ठाकूर या गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवर षटकाराचा मार काढल्यानंतर कशा रीतीने गोलंदाजी करावे हे नक्कीच माहिती आहे. तर सन्माननीय अतिथी नरेंद्र म्हात्रे साहेबांचं येथे यथोचित मान सन्मान केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुभाष चिटू पाटील, माजी सरपंच गुरुराम पंचायत मोठे विंगार यांच्या शुभ हस्ते मात्र नरेंद्र म्हात्रे साहेबांचा येथे यथोचित मान सन्मान केला जातोय. मायेची शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची ओळख सन्मान चिन्ह देऊन येथे मात्र गौरवण्यात येत आहे. यावेळी फुलटॉस चेंडू लॉफ केला जातोय, हल्ला चढवला जातोय. पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिले जातंय. मिड विकेटच्या डोक्यावरून लगावलेला दणदणीत षटकार. तर नक्कीच विशाल भोईरचा खेळ आम्ही पारगाव नाईट रजनीमध्ये पाहिला होता आणि काय जबरदस्त खेळ केला होता. अगदी या खेळाडूची सुरुवातच आक्रमक असते आणि प्रत्येक चेंडूवर आक्रमण आणि आक्रमण हे विशाल भोईरचं टार्गेट असतं. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही मुख्य गोलंदाजाला टार्गेट करत असतात ते नक्कीच येणाऱ्या गोलंदाजावर हा दबाव वाढत असतो आणि तेच अस्त्र मात्र इथे उभारताना पाहतो आपण. विशाल भोईर या फलंदाजाला 4 चेंडूंचा खेळ संपतोय. पहिले मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या षटकामध्ये संघाची धावसंख्या धावफलकार लागली गेले बिनबाद 12 या अंकावर. चांगली सुरुवात दिली जाते विशाल भोईरच्या माध्यमातून. यावेळी क्लास दाखवला जातोय. गॅप सेट सिलेक्शन, नो मॅच लँड, चेंडू फरार, वन्स अगेन ब्रँडेड चौकार. थँक्यू डिझायर. ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यास शुभम ठाकूर मात्र सज्ज असेल, परंतु आक्रमणाचा पवित्रा खेळत असताना लगावलेला चौकार आपण पाहिला आणि आता मात्र अपील जरूर केली होती, शरीराचा वेध जरूर घेतला होता आणि लेग पेपरच्या स्वरूपात एक धाव धावफलकार जोडली जाईल. संतोष चौधरी सरांकडून इशारा येतोय. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपतोय. संघाची धावसंख्या धावफलकार लागले बिनबाद 17 या अंकावर. 17 धावा धावफलकार लागले जाते. जी स्टार्ट मिळायला हवी होती ती स्टार्ट मात्र मिळते. धारावी संघाला चांगली सुरुवात इथे पाहायला मिळते. तर काय रणनीती आखली जाईल? अजूनही सलामीची जोडी मात्र मैदानात आहे. विशाल भोईरने वैयक्तिक 6 चेंडूमध्ये 17 धावांचं योगदान दिलं, 16 धावांचं योगदान दिलंय. तर मनोज नाईक अद्याप स्ट्राईक मिळाला नाही. तर चांगला खेळ केलाय. काय रणनीती असेल धारावी संघाविरुद्ध खेळत असताना ज्याने नाणेफेकीचं कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलंय आणि ते क्षेत्ररक्षणाचा निर्णय कुठपर्यंत यशस्वी ठरेल हा ओमकार पाटील रायगडचा वंडर बॉय कशा रीतीने खेळ करेल याच्याकडे लागलेले सर्व प्रेक्षकांचं लक्ष आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये नक्कीच अनेक मोठमोठे संघ खेळताना आपण पाहतोय. आपला ग्रामीण खेळाडू कुठेतरी पाठीमागे पडतोय आणि यासाठी दिलेलं हे व्यासपीठ त्याचंच नाव म्हणजे आमदार चषक 2021चा हे दमदार एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय. सुभाषभाई पाटील आणि अशोकभाई पाटील यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेले एक दमदार चषक. तर सांघिक कुठेतरी दुसरा आणि वैयक्तिक कुठेतरी पहिलं षटक. एक्सपिरियन्स खेळाडू होते गोलंदाजी ट्रॅकवर नरेश भोईर. टॉप एज घेतली जाते. एलिमिनेशन 9 फटक्यामध्ये फटका पोचतोय. पहिल्या मोठ्या विकेटचं पतन विशाल भोईर. बॅक टू पेव्हलियन, मॅन फ्रॉम धारावी.
आयोजक त्याचा सुभाष जेठू पाटील दादा छान रे, सुभाष दादा छान यो आमदार चषक शोभतय, भिंगार गावान र भिंगार गावान. आयोजक त्याचा सुभाष जेठू पाटील दादा छान रे, सुभाष दादा Thank you, छान. तर नक्कीच पहिल्या विकेटचं पतन होतं. विशाल भोईरला मात्र तंबूच्या आसनाला पाठवला जातो. चांगला खेळ विशालने दाखवला. वैयक्तिक 7 चेंडूमध्ये तब्बल 16 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं. नक्की जी कामगिरी होती ती चोखपणे बजावले मी तर म्हणे पहिल्या षटकामध्ये. आणि जो खेळाडू गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो नरेश भोईरला, त्या गोलंदाजाने अनेक मैदाने गाजवल्यात. आपल्या अनुभवाची शिजोरी आणि एक्सपिरियन्स दाखवत असताना मिळवलेली पहिली विकेट. दुसरा चेंडू समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू जाणार सीमा रेषेवर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पहिल्या चेंडूवर आपली आक्रमकता सिद्ध करत असताना मनोज नाईकने लगावलाय लॉंगॉनच्या दिशेने षटकार. यावेळी पंचांकडे जोरदार अपील, शरीराचा भेद घेतला होता. टप्पा पडल्यानंतर आत येणारा चेंडू थोडासा कुठेतरी मिस झाला. इथे मनोज नाईक हा फलंदाज आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. सुरेख गोलंदाजी. एक षटकाराचा मार खाल्ल्यानंतर कमबॅक कसं करावं हे नक्कीच माहित आहे. यावेळी हलक्या हाताने टॅप केलाय. सन्मान दिला जातो चेंडूला. लॉंग ऑफ मध्ये चेंडू अडवलाय. जोपर्यंत उचलेल फेकेल तोपर्यंत सिंगल कंप्लीट केली जाते आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल 24 या अंकावर. सेन्सिबल क्रिकेट मैदानात दाखवलं. जेव्हा चांगले चेंडू होतात तेव्हा सन्मान देणं आणि खराब चेंडूला प्रत्युत्तर देणं हे नक्कीच आपण पाहत असतो आणि तसंच क्रिकेट मात्र मैदानात दाखवलं जातंय. अगदी या मनोज नाईकच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून दाखवलं जातं. संघर्ष केला जातोय दोन्ही संघाच्या माध्यमातून. यावेळी बॅटची वरची कडा घेतली. बंटी ठाकूर मात्र चकला गेला आणि फ्लस स्लिपला मात्र चेंडू अडवला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. सुरेख स्पेल आपण पाहतोय नरेश भोईरच्या माध्यमातून. 5 चेंडूमध्ये फक्त 7 धावा खर्ची घातल्यात आणि एक मोठा गडी बाद केलाय. तो विशाल भोईर नावाचं बादळ मात्र मैदानातून बाहेर काढण्यात यश आलंय. सुरेख गोलंदाजी केली जाते. क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना आपण पाहिली तर एक मिड विकेट, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ असे 3 क्षेत्ररक्षक मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस करताना पाहतोय. एक स्क्वेअर लेग मध्ये, एक डीप स्क्वेअर लेगला, एक मिड विकेट मध्ये आणि एक लॉंग ऑफला असे क्षेत्ररक्षक असताना कसा खेळ केला जाईल धीरज भोईरच्या माध्यमातून. यावेळी पंचांचा नोचा इशारा येतोय. चेंडू पॉइंट आणि गळीच्या वरना खेळून काढलाय. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2+1 अशा 3 धावा धावफलकावर जोडल्या जातील आणि या 3 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकेल. संघाची धावसंख्या पोहोचेल ती 27 या अंकावर. म्हणजे येणारा नक्कीच चेंडू तो फ्री हिटचा असेल तर या फ्री हिटचा फायदा उठवला जाईल का धीरज भोईरच्या माध्यमातून. या स्पर्धेतला 5वा नो चेंडू आपण पाहतोय. यावेळी लॉफ केला जातोय. काय फटका अदा केला जातोय. लॉग ऑफचं क्षेत्र दाखवलं जातंय नरेश भोईर या गोलंदाजाला. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड. दोन षटकांचा खेळ संपतो. संघाची धावसंख्या पाहतोय 1 गड्याच्या मोबदल्यात 33 या धावसंख्येवर. ज्यांच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आला तो धारावी संघ मात्र चांगली कामगिरी करताना दिसतोय. जी स्टार्ट मिळायला हवी ती स्टार्ट दिली होती विशाल भोईरने. त्यानंतर मधल्या फळीचे 2 फलंदाज मनोज नाईक आणि धीरज भोईरने मात्र चांगलं कमबॅक करून दिलाय. या षटकामध्ये तब्बल मोजल्या गेल्यात त्या 16 धावा. जरूर एक विकेट मिळवली नरेश भोईर या गोलंदाजाने,
परंतु तेवढाही मारही खावा लागला आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. सांघिक कोट्यातील तिसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक समीर ठाकूर यावेळी ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यास सज्ज होता. पहिला चेंडू ऑफस्टिकला डिलिव्हर केला आणि स्लोवर थोडा चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. असेच चेंडू इथून मात्र टाकावे लागतील आणि नक्कीच इथून जर कमबॅक करायचं असेल मोरबी संघाला तर असेच चेंडू टाकावे लागेल. एखादी विकेट या सामन्यामध्ये युटर्न घेऊ शकते. गुड डिलिव्हरी ऑफ द डे. अगदी खोलवर टप्प्याची डिलिव्हरी पूर्णपणे जखडून ठेवलंय फलंदाज मनोज नाईक. या फलंदाजाला मनोज नाईकचा विचार करायला गेलो 5 चेंडू खेळल्यात ज्यामध्ये वैयक्तिक 7 धावांचं योगदान मनोज नाईकने आपल्या फलंदाजीमध्ये केलं आहे. तर पूर्णपणे अपेक्षा असतील मोठ्या फटक्यांची मनोज नाईक कडून. इथे मात्र सुरेख डिलिव्हरी केली जाते ऑफ स्टिक लगत. अगदी वाचण्याचा प्रयत्न मात्र सक्सेसफुल ठरतोय. तेवढीच चालाकी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज समीर ठाकूरच्या माध्यमातून. लगातार 3 निर्धाव चेंडू जेव्हा जेव्हा तुम्ही खेळत असता तेव्हा तेव्हा दबाव वाढत असतो तो मात्र फलंदाजांवर आणि तेच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय समीर ठाकूरच्या माध्यमातून. स्टेपर डान्सिंग डाऊन द क्रिकेट इथे पाहायला मिळतं. तिथे क्षेत्ररक्षक तैनात. झेल मात्र सोडला जातोय आणि 1 धाव मिळेल ती धारावी संघाला. 1 धाव मिळेल मनोज नाईकला. एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 34 या अंकावर. 34 धावा धावफलकार लागल्या. खूप उशिराने सिंगल धावफलकार जोडली जाते. तर नक्कीच हे तिसरं षटक थोडंसं मोरबी संघाच्या बाजूने येते की काय. जी रणनीती आखली गेली ती रणनीती यशस्वी होताना दिसते. इथे मात्र ओमकार पाटील या कर्णधाराची एंड मात्र चेंज होईल. ऑन स्ट्राईक पाहू शकाल आपण धीरज भोईर या फलंदाजाला. तर आमचे सन्माननीय पाहुणे अनिलजी भगत विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका, त्यानंतर नरेंद्र म्हात्रे साहेब इथे मात्र आमचा निरोप घेतात. आपण वेळेत वेळ काढून इथे उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं पुन्हा एकदा आभार मानतो आयोजकांच्या वतीने. तर चौकार येते. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 38च्या अंकावर. तर नक्कीच इथे बरसला जातोय तो धीरज भोईर. धीरज भोईरचा विचार करायला गेलो 3 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान धीरज भोईरने दिलंय. इथे जागा बनवली. शॉर्ट सिलेक्शन उत्तम दर्जाचं होतं परंतु एलिमिनेशन नव्हतं फटक्यामध्ये. फटका पोचतोय आणि दुसऱ्या विकेटचं पतन इथे परतावं लागेल. धीरज भोईर बॅक टू पेवलॅन मॅन फ्रॉम धारावी. सूरज पाटील आला भाऊ गुड्डू पाटील आला घेऊन अनन्य ये भाच्याला आज दादाच्या वाढदिवसाला सुभाष चेटू पाटील चालिकाला जाऊन तर नक्कीच तिसरं षटक आलं ते मोरबी संघाच्या बाजूने. अवघे 5 धावांचं षटक आलं आणि या संघाला थोडंसं ब्रेक लावण्याचं काम मात्र केलं गेलं ते समीर ठाकूरच्या माध्यमातून. तर नवीन येणारा गोलंदाज पाहतोय. क्षेत्ररक्षण विखुरलेलं असतील. 5 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर कार्यरत असतील. एक जुना जाणता एक्सपिरियन्स खेळाडू बंटी ठाकूर जो नक्कीच मोरबी संघासाठी एस्टनच्या पाठीमागून पूर्णपणे सूत्र हलवत असतो. तो बंटी ठाकूर मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होता. ऑन स्ट्राईक पाहतोय भावेश नाईक. तर नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय मनोज नाईक या फलंदाजाला. मनोज नाईक कडून पूर्णपणे अपेक्षा असतील धारावी संघाला. कारण सलामीला आलेला फलंदाज हा नेहमीच आक्रमक असतो आणि ती आक्रमकता इथे सिद्ध करावी लागेल. कारण तेवढ्याच ताकदीचा संघ आपण पाहतोय तो प्रेमनाथ 11 मोरबी संघ. तर नक्कीच चांगली कामगिरी दोन्ही संघांना करावी लागेल. पाठीमागचा सामना पाहिला अगदी 104 धावांचं टार्गेट सेट केलं होतं नावडे संघाने. पहिला चेंडू टर्न घेणारा चेंडू पाहिला. अजित खुटले सरांकडून इशारा येतो दॅट्स वाईट. अवंतरने सुरुवात केली जाते.
बंटी ठाकूरच्या माध्यमातून एक धावेने संघ पोहोचेल ती 39 या अंकावर. सुरुवात चांगली केली परंतु थोडंसं कुठेतरी कमबॅक करून दिला ते समीर ठाकूरने. यावेळी दिशाहीन गोलंदाजी, अगदी टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू पाहतोय बंटी ठाकूर. जो एक्सपिरियन्स आहे त्या एक्सपिरियन्सवर गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण आपण पहिले 2 फलंदाज पाहिले. शुभम ठाकूरने 17 धावांचा मार खावा लागला. दुसऱ्या षटकामध्ये नरेश भोईर एक एक्सपिरियन्स खेळाडूला देखील 16 धावांचा मार खावा लागला. त्यानंतर यंग टॅलेंटच्या समीर ठाकूरने मात्र चांगली कामगिरी केली. फक्त 5 धावांचं षटक आलं आणि बंटी ठाकूर मात्र कशा रीतीने गोलंदाजी करेल. लगातार तिसरा सोर चेंडू पाहतोय. अजित कुठले सरांकडून इशारा येतोय वाईटचा आणि या वाईटच्या मदतीने या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक असेल मला तर वाटतंय. दुसरी हॅट्रिक आहे वाईटची, ती बंटी ठाकूरच्या नावावर जाते आणि या 1 धावेच्या मदतीने 41 धावा धावफळकर लागल्या जातात. कुठेतरी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण धारावी संघाचा विचार करायला गेलो गोलंदाजी ही जमेची बाजू आहे. आपण पाहतोय अनेक टुर्नामेंटमध्ये विकी भुईर सारखा गोलंदाज या धारावी संघामध्ये आहे, परंतु आज मला तर कुठे दिसला नाही. परंतु विकी भुईरची गोलंदाजी ही धारावी संघाची ओळख आहे आणि तो विकी भुईर नसताना कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल. यावेळी लॉब केलं जात आहे. लॉग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतं. 1 धाव कंप्लीट केली जाते. अतिवेगाने चेंडूची फेकी केली होती आणि या 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 42 या अंकावर. चौथं षटक मार्गस्थ असताना थोडीशी व्यूहरचना चेंज केली जाते. आपण पाहतोय ऑन स्ट्राईक पाहतोय मनोज नाईक, ज्याने वैयक्तिक 7 चेंडू खेळलेत, ज्यामध्ये 8 धावांचं योगदान मनोज नाईकने दिल्या आपल्या संघासाठी. इथे लॉब केला जातोय, हल्ला चढवला जातोय, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि सुरेख झेल टिपला जातोय. इथे पारीचा अंत होईल. मनोज नाईक बॅक टू पेव्हलियन, मॅन फ्रॉम धारावी. गो मोठे भिंगार या गावाला, कर्तेश्वर देव माझा बसलाय गो मोठे भिंगार या गावाला. सतीच्या भक्ताच्या कर्तेश्वर देव माझा पावताई नवसाला, सतीच्या पाटील भक्ताच्या देव माझा पावताई नवसाला, सतीच्या भक्ताच्या कर्तेश्वर देव माझा पावताई नवसाला. थँक्यू डिझाय. तर नक्कीच थोडीशी रणनीती कुठेतरी चेंज होताना दिसते. आज मात्र सचिन नाईक जो 2ऱ्या-3ऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यायचा, आज मात्र कुठेतरी दुखापतीमुळे थोडंसं कुठेतरी लेट बॅटिंग ऑर्डर आपल्याला पाहायला मिळतंय. तर संघाची धावसंख्या पाहतोय 42 या धावावर 3रा हादरा दिला जातोय धारावी संघाला. नवीन येणारा फलंदाज पाहतोय दीपक पाटील. हा फलंदाज मात्र कशा रीतीने खेळ करेल. मधल्या फळीचे 2 फलंदाज भावेश नाईक आणि दीपक पाटील कशा रीतीने खेळ केला जाईल. जी स्टार्ट मिळाली तसंच शेवट केलं जाईल का. आणि इथे मात्र सरळ चेंडू अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये दाखवला. ही चालाकी गोलंदाजाची आपल्याकडे असणारा एक्सपिरियन्स मात्र पणाला लावला जातोय. बंटी ठाकूर आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर. संघाची धावसंख्या तिथेच ती 42 या अंकावर. सुरेख सुरुवात केली होती धारावी संघाने, परंतु शेवट तेवढा चांगला होईल का. यावेळी लो फुलटॉस लाईनचा चेंडू लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होतोय. कार्पेट शॉटच्या माध्यमातून चेंडू अडवला जातोय. जोपर्यंत उचलेल फेकेल तोपर्यंत अवधी होता 1 धाव कंप्लीट करण्याचा आणि 1 धावेच्या मदतीने धावफलक थोडंसं वाढेल. संघाची धावसंख्या पोहोचेल ती 43 या अंकावर. 43 धावा धावफलकावर लागल्या जातात. प्रत्येक चेंडू व्हेरिएशन मध्ये टाकण्याचा मानस इथे बंटी ठाकूरचा सफल करतोय. 4थं षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा राऊंड द विकेटने बंटी ठाकूरचा हा चेंडू काय डिलिव्हरी केली जाते. अगदी खोलवर टप्प्याची डिलिव्हरी, ब्लॉक हॉलला चेंडू डिलिव्हरी केला होता आणि निर्धावून चेंडूची सांगता होते. ज्या चुका पहिल्या 2 गोलंदाजांना केल्या होत्या त्या चुका भरून काढण्याचं काम इथे मात्र केलं जाते समीर ठाकूर आणि बंटी ठाकूरच्या माध्यमातून. कमबॅक करतोय पूर्णपणे मोरबी संघ आणि इथून जर धावा येत नसतील धारावी संघाला तर थोडीशी अडचणीत मध्ये वाढ होऊ शकते. सुरेख क्षेत्ररक्षण होते तिथे मिड विकेट क्षेत्रामध्ये तिथे आणि 1 धाव मिळेल. 1 धावेच्या मदतीने 4 षटकांचा वाजवी खेळ संपतोय. संघाची धावसंख्या पोहोचते 11च्या सरासरीने 44 या अंकावर 3 गड्याच्या मोबदल्यात. डीजे
सुभाष पाटलाचा त्याला आशीर्वाद लाभला. रायगड मध्ये तो फेमस झाला. सुभाष पाटलाचा त्याला आशीर्वाद लाभला. पनवेल शहरात फेमस झाला. थँक्यू डिझाईन. तर 4 षटकांचा खेळ संपतोय. असं वाटलं होतं सहजरित्या 70 ते 80 धावा धावफलकावर लागतील, कारण जी सुरुवात केली होती विशाल वैरने ती सुरुवातीचा एड मात्र करू शकला नाही. तो मात्र धारावी संघ अजूनही वेळ गेलेला ना. अजूनही 6 चेंडू या पहिल्या सत्रामधील बाकी असतील. या 6 चेंडूमध्ये किमान 15 ते 20 धावा येणं गरजेचं असेल धारावी संघासाठी. तर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. सांघिक कोट्यातील 5वा आणि वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन समीर ठाकूर. यावेळी अक्रॉस द लाईन चेंडू भिडकवायचा होता, जागा बनवली होती, परंतु शॉर्ट सिलेक्शन मात्र चुकलं होतं आणि इथे येते ती एक धावाच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 45 या अंकावर. चांगली गोलंदाजी केली जाते. अगदी तंत्रशुद्ध पद्धतीने आपल्या डोक्याने गोलंदाजी करणारा हा गोलंदाज पाहतो समीर ठाकूर, ज्यांनी पहिलं 3रं षटक टाकलं होतं. अवघ्या 5 धावा दिल्या होत्या आणि 1 गडी बाद. टॉप एज घेतली जाते. इथे मात्र येईल ती पुन्हा एकदा सिंगल आणि सिंगलने मी तर म्हणे काही बिघडणार नाही. ते प्रेमनाथ 11 मोरबी संघाचा 1-1 धावेने संघ पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या पोहोचते 43 या अंकावर. सुरेख गुणलेखक पाहतो आपण अक्षय पाटील भिंगार यांच्या माध्यमातून. अतिशय चांगलं गुणलेखन पाहतोय. पंच संतोष चौधरी सर आमच्याकडे बोलतात. ऑफस्ट्रिक सोडून जाणारा चेंडू आपण पाहतोय. वाईटचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या पोहोचेल ती 47 या अंकावर. या षटकातील या सत्रातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल तर गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज. ओव्हर द विकेटने समीर ठाकूर. लॉफ करायचा होता. फटका मात्र इथे फसतोय. चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येत नाही. पूर्णपणे निराशा करते मधल्या फळीचे फलंदाज, कारण जो धारावी संघ आम्ही ओळखतो तो हाच का धारावी संघ असं आता वाटायला लागलं. यावेळी लो फुलटॉस लाईनचा चेंडू मिड विकेटमध्ये ट्रॅव्हल होतो. सुरेख क्षेत्ररक्षण तेवढीच चांगली पैकी इथे केली जाते आणि नक्कीच इथे 1 धाव वाचवली जाते. या 1 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 48 या अंकावर. सुरेख गोलंदाजीचा नमुना समीर ठाकूरच्या माध्यमातून दाखवला जातोय. अचूक टप्पा, अचूक लाईन लेन, प्रत्येक चेंडूवर वेगळ्या व्हेरिएशन मध्ये गोलंदाजी करण्याचा मानस इथे सफल होतोय. इथे गॅप मात्र शोधली जाते. क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांतानं बोलतोय आणि चेंडू जाणार 1 बाउन्स सीमा रेषेबाहेर. ब्रँडेड चौकार. थँक्यू डिझाईन. तर या चौकाराच्या मदतीने अर्धशतक कंप्लीट होत आहे. सांघिक अर्धशतक 52 धावा धावफलकार लागल्या जातात. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळी टॉपेज घेतली जाते. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. विकी पाटील चेंडू खाली येतोय आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने 54 धावा धावफलकार लागल्या जातात. म्हणजे येणारे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती तब्बल 55 धाव्यांची. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 11ची सरासरी राखणं देखील गरजेचं असेल. इथून मात्र प्रेमनाथ 11 मोरबी संघाला. तर पाहूया तर नक्कीच या 55 धावा वाचवल्या जातील का धारावी संघाकडून, का या 55 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी आमंत्रित करतो सूरजजी पाटील भोम उरण यांना विनंती करतो की आपल्या गोडवाणीतून या 55 धावांचा पाठला करत असताना कशा रीतीने खेळ खेळला जाईल, काय रणनीती आखली जाईल, कोण मैदान राखेल आपलं, कोण उपांत्य बैरी गाठेल, याचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवर येथील सूरज पाटील मान फ्रॉम भोम. चारी बाजूला हाय गुलबाला, आमदार चषक भिंगार गावाला, आमदार चषक भिंगार गावाला.
जमलेल्या तमाम सर्व लाडक्या क्रिकेट मायबाप रसिकाचं तुम्हा आवडणाऱ्या क्रिकेट आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या क्रिकेट या खेळामध्ये आमदार चषक 2021 मोठे भिंगार गावामध्ये मोठे भिंगार नगरीमध्ये आदरणीय सुभाष जेठू पाटील साहेब आणि त्यानंतर अशोक नारायण पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली या स्पर्धेचे आयोजक धर्मेंद्रजी घोगरे सर असतील, त्यानंतर देवेंद्रजी पाटील, त्यानंतर संदेशजी पाटील यांच्याकडून जे प्रेक्षक या क्रीडांगणावरती या सामन्याचा आस्वाद घेत आहेत त्यांचं देखील शब्द सुमनाने हार्दिक सहर्ष स्वागत करतो. जे प्रेक्षक आमच्या समवेत WTC लाईव्ह या ठिकाणी वर्ल्ड टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आमच्या समवेत जोडले त्यांचं देखील सहर्ष स्वागत करतोय. तर या ठिकाणी सत्कारकडे जाऊया. बालचंद्र रामदास पाटील यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. या स्पर्धेचे आयोजक सुभाष जेठू पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान देखील केला जाईल. बालचंद्र रामदास पाटील यांचा सन्मान देखील केला जातोय. जाऊया मॅचच्या दिशेनं. या मंचावरती प्रमुख उपस्थित मान्यवरांची मांदियाली ताफा देखील पाहायला मिळतोय. तर क्रीडांगणावरती सामना आहे. 4थ्या दिवसातील पहिल्या फेरीतील 4था सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. एका बाजूला मोरबी क्रिकेट टीम तर एका बाजूला धारावे क्रिकेट टीम, एका बाजूला पनवेल तालुक्यातील संघ तर एका बाजूला नवी मुंबईतील संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. या ठिकाणी शुभेच्छा आल्यात मोरबी क्रिकेट टीमला. आदरणीय रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीप पाटील सरांकडून या स्पर्धेला आणि या मोरबी क्रिकेट टीमला शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून शब्द सुमनांनी हार्दिक सहर्ष स्वागत करतो. क्रीडांगणावरती उत्तरार्धाला सुरुवात होईल. मी स्वतः सूरज पाटील मोठे बोम उरण तुमच्या समवेत जोडलं गेलोय. तर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असेल. आमचे गुणसंख्या लेखक अक्षयजी पाटील आमच्या समवेत जोडले गेलेत. 55चा टार्गेट असेल. कंपल्सरी चेसिंग. सलामीवीर क्रीडांगणावरती उतरलेत. वन ऑफ द ग्रेट प्लेयर अँड लेजंड प्लेयर मित्र म्हणेन मोरबी क्रिकेट टीमचे नरेश भोईर सलामीसाठी स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला बंटी ठाकूर आणि गोलंदाजी करण्यासाठी पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. गोलंदाज धीरज भोईर पहिला चेंडू टाकेल. पहिला चेंडू भन्नाट वेग चेंडू मध्ये पाहायला मिळाला. वेग देखील होता, दिशेवरती नियंत्रण देखील होतं. फलंदाज नरेश भोईर यांचा मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, पण बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क देखील झाला नाही. निर्धाव चेंडू पहिला टाकला गेला गोलंदाज धीरजच्या माध्यमातून. या वेळेचा चेंडू दुसरा चेंडू आपण जर पाहिलात भन्नाट वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंच संतोष चौधरी सर आमच्या दिशेने वल्ले. पंचांचा इशारा आला. इट्स अ वाईड बॉल. म्हणजे एक धाव आली एक्स्ट्राच्या स्वरूपात. धाव फलकावरती लागेल. एक धाव संख्या धाव फलकावरती लागते. दुसरा चेंडू. या वेळेचा चेंडू आपण जर पाहिलात आउटसाइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न होता. पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा आला नाही. निर्धाव चेंडू मित्र म्हणेन टाकला गेला गोलंदाज धीरज भोईरच्या माध्यमातून. आज आपल्याला या सामन्यामध्ये विक्की भोईर देखील अनुपस्थितीत पाहायला मिळत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत हा धारावे संघ तुम्हाला खेळ करताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू. या वेळेचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेवरती नियंत्रण ठेवलं गेलं होतं. आउटसाइड ऑफ स्टंप. अगदी फलंदाजाच्या बॅट पासून फलंदाजाच्या शरीरापासून चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामध्ये सक्सेस देखील मिळतंय, यश देखील मिळतंय. गोलंदाज धीरज भोईरला. संघाची धावसंख्या एकेरीने वाढेल 2 या धावसंख्येवरती. 3 चेंडूचा खेळ संपला. 2 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू. या वेळेचा चेंडू हाफ ट्रॅकर होता. क्रिकेटचा अद्भुत क्लास दाखवला जातोय. फलंदाज बंटी ठाकूरच्या बॅट मधून येतोय. 1 बाउन्सचा चौकार. चेंडूचा खेळ संपला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 6 या धावसंख्येवरती. चौकारानं खातं खोललं फलंदाज बंटीनं. या वेळेचा चेंडू. पुन्हा एकदा चूक झाली. चेंडू सीमारेषा पार होणार का? आणि चेंडू गेलाय सीमा पार. चौकार.
या 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या धावसंख्येवरती. पुढचा चेंडू, या वेळेचा चेंडू मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि या ठिकाणी पहिलं षटक मात्र संपलं गेलं. जी धावगती आकायची होती त्या धाव गतीपासून मी तर म्हणेन एका धावापासून वंचित राहिलाय. उत्तरार्धामध्ये फलंदाजी करणारा हा मोरबी संघ, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या धावसंख्येवरती. या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत मोरबी क्रिकेट टीमला. चिरनेर गावातील गुरुनाथ गायकर मोरबी टीमचे संघ मालक, त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल. त्यानंतर आयोजनकर्त्यांच्या माध्यमातून विनंती केली जाते प्रशांतजी खानावकर, उत्तम दर्जाचा खेळाडू, त्यांना विनंती केली जाते आपण प्रमुख उपस्थित मान्यवर कक्षेमध्ये येऊन आसनस्थ देखील व्हायचंय. रायगड प्रीमियर लीग मध्ये आदर्श आदी वामजे विभागाचे संघनायक प्रशांतजी खानावकर यांना विनंती केली जाते की आपण देखील प्रमुख उपस्थित मान्यवर कक्षेमध्ये येऊन आसनस्थ व्हायचंय. समीकरण बदललंय, समीकरण येऊन टेपलंय. 4 षटक जिंकण्यासाठी गरज असेल 45 धावांची. 45 धावा पार करत असताना आता मात्र 11.25 ची सरासरी आखावी लागेल फलंदाजी करणाऱ्या उत्तरार्धामध्ये मोरबी क्रिकेट टीमला. या षटकामध्ये तुम्हाला पॉवर प्ले 2 पाहायला मिळेल. 3 सीमारक्षक सीमारेषे लगत असतील. यावेळेचा चेंडू, अगदी चेंडू जर पाहिलात फलंदाजाच्या चेंडूपल्लीपासून दूर ठेवला आणि पहिला निर्धाव चेंडू आपल्या षटकातील गोलंदाज सचिन नाईक, ज्याच्या नावानं सातत्यानं धारावी क्रिकेट टीमला संबोधलं देखील जातं, तो गोलंदाज ओव्हर द विकेटनं पुढचा चेंडू फेकेल. यावेळेचा चेंडू लॉंग ऑफ रिझर्व मध्ये ऑफ ड्राईव्हचा हा फटका देखील पाहिलात. एक धाव कंप्लीट झाली आणि या एकेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 11 या धावसंख्येवरती. 11 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मात्र 22 चेंडू 44 धावांची गरज असेल. प्रत्येक चेंडूवरती 2 धावांची मोहर लावावी लागेल फलंदाजी करणाऱ्या या मोरबी टीमला. आपण जर विचार केला तर मोरबी टीमच्या पॅव्हेलियन मध्ये आता अद्यापर्यंत एकही खेळाडू बाद देखील झाला नाही. ओमकार पाटील, विकी पाटील देखील स्थित आहेत. पुढचा चेंडू, या वेळेचा चेंडू कार्पेटच्या साह्यानं खेळून काढलाय. चेंडू सीमा पार जाणार का, परंतु अगदी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. चुकीची फेक देखील झाली होती आणि धोका होण्याची संभावना. आणि 3 धावा कंप्लीट झाल्यानंतर या चेंडूवरती 4थी धाव देखील कंप्लीट झाली. असं वाटत होतं की उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण दाखवल्यानंतर कुठेतरी 2 धावा वाचवल्या जातील या चेंडूवरती गोलंदाजी करणाऱ्या या धारावी क्रिकेट टीमच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. परंतु ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगलं झालं त्या ठिकाणी चुकीच्या ठिकाणी फेक देखील झाली आणि फायदा देखील झाला. मिळतील या चेंडूवरती 4 धावा. या स्पर्धेतील पहिल्या 4 धावा धावून काढण्याचा विक्रम मोरबी टीमच्या या 2 फलंदाजांनी नोंदवलाय. नरेश भोईर आणि बंटी ठाकूर या 2 फलंदाजांच्या नावावरती असेल. संघाची धावसंख्या 14 या धावसंख्येवरती आपण पाहताय. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. या वेळेचा चेंडू मिड ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षकांना टिपला जाईल. फलंदाज बंटी ठाकूरचा संपतोय या ठिकाणी खेळ. फलंदाज बाद झाले बंटी ठाकूर, ज्याच्या बॅटमधून तुम्हाला 2 चौकार आणि एक विचार जर केला तर 4 धावा काढल्या. म्हणजेच 5 चेंडूंमध्ये 12 धावांचं योगदान या फलंदाजानं दिलं. नवीन बॅट्समन क्रीडांगणावरती गेलाय, एक स्टायलिश प्लेयर मोरबी क्रिकेट टीमचा ओमकार पाटील. पहिला चेंडू फेस करतील आपल्या खात्यातील आणि गोलंदाज त्याला टाकण्यासाठी सज्ज असतील. सचिन नाईक हा गोलंदाज. 4 चेंडूंचा या षटकातील मित्र म्हणेन खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 15 या धावसंख्येवरती आपण पाहताय. पॉवर प्ले 2 क्रीडांगणावरती चालू आहे. एक क्षेत्ररक्षक तुम्हाला सीमारेषे लगत पाहायला मिळेल, तो ऑन साइड रिझर्व मध्ये लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू केवळ चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू फेकला गेला होता. अक्षरशः जसप्रीत बुमराची आठवण करून देणारा चेंडू क्रीडांगणावरती फेकला गेलाय. गोलंदाज सचिन नाईकच्या माध्यमातून. ओमकार पाटील स्वारा स्पोर्ट कलंबोली रायगड प्रीमियर लीग या संघाचा संघनायक देखील आहे.
तो फलंदाज फेस करे पुढचा चेंडू. यावेळेस चेंडू अगदी हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलं होतं आणि चेंडूवरती आली एक धाव. या एकेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती आपण पाहताय. आता मात्र उर्वरित 18 चेंडू शेष असतील आणि जिंकण्यासाठी गरज असेल 39 धावांची, जी सरासरी पहिल्या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलीत तर 11ची होती. दुसरा षटक जसं क्रीडांगणावरती फेकण्यासाठी गोलंदाज सचिन नाईक आला, त्याच्या षटकामध्ये सरासरी हवी होती 11.25. आता मात्र 2 षटक संपल्यानंतर पॉवर प्ले 1 पॉवर प्ले 2 संपल्यानंतर ज्या ठिकाणी फलंदाजांना अनुकूल असलेले षटक केवळ अगदी कमी सीमारक्षक तुम्हाला सीमारेषेलगत त्या षटकांमध्ये पाहायला मिळत असतात, त्या षटकांमध्ये केवळ 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आली 16 या धावसंख्येवरती. तिसरं षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज धीरज भोईर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं पहिला चेंडू फेकेल. फलंदाज ओमकार पाटील. 18 चेंडू 39 धावांची गरज असेल. प्रत्येक षटकामध्ये 13ची सरासरी आखावी लागेल. या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून डेट चेंडूची घोषणा करण्यात आली. मृत चेंडू ची घोषणा पंचांनी केली. पहिला चेंडू फेकेल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेचा चेंडू स्टायलिश फटका मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. बनतील प्रेक्षक. चेंडू गेलाय सीमा पार. ओमकार पाटील ब्रँडेड षटकार. या 6 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या मुरबी क्रिकेट टीमची झपकन वाढेल 22 या धावसंख्येवरती. आता मात्र समीकरणामध्ये बदल झाला. 11 चेंडू 33 धावांची गरज. 17 चेंडू 33 धावांची गरज असेल. विचार करण्यास भाग पाडावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या धीरजला. या वेळेचा चेंडू अगदी पॉइंट रिजन मध्ये चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू गेलाय जमिनीला गुदगुल्या करत. आणखीन एक चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले 26 या धावसंख्येवरती. या 2 मोठ्या फटक्यांना समीकरण बदललं. समीकरण येऊन ठेपलंय 16 चेंडू आणि 29 धावांची गरज असेल. पहिला षटकार तुम्ही जर पाहिला तर डीप मिड विकेटला पाहायला मिळाला. त्यानंतर चौकार तुम्हाला कव्हर आणि पॉइंटच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला होता. यावेळेस चेंडू बॅटची कट देखील घेतली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. अगदी केवळ या चेंडूवरती एक धाव आली. या एकेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 27 या धावसंख्येवरती. 15 चेंडू 28 धावांची गरज असेल. अर्धा पल्ला मी तर म्हणेन पार केलाय की काय या मुरबी क्रिकेट टीमनं. 15 चेंडूंमध्ये 27 धावा काढल्यात आणि अर्धा पल्ला अद्याप मात्र सर करायचा आहे. 15 चेंडूंमध्ये करायच्यात 28 धावा. फलंदाज नरेश भोईर हा फलंदाज ऑन स्ट्राईक असेल. धीरजचा पुढचा चेंडू. यावेळेस चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू देखील पाहायला मिळाला. अक्षरशः मी तर म्हणेन विश्वजीत ठाकूरची आठवण करून देणारा भन्नाट वेगाचा यॉर्कर गोलंदाज धीरज भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आता मात्र चतुराईनं चपलाईनं गोलंदाजी करण्याचा निर्णय गोलंदाजानं घेतलाय की काय. निर्धाव चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामध्ये यश देखील त्याला आलंय. यावेळेस चेंडू हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न होता. कार्पेटच्या साह्यानं ऑनसाइड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल देखील झाला होता. या चेंडूवरती आली एक धाव. या एकेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 या धावसंख्येवरती. समीकरण बदलेल. 13 चेंडू 27 धावांची गरज. ओमकार पाटील ऑन स्ट्राईक असतील. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी 13 चेंडू 27 धावांची गरज. बुद्धिबळाच्या पटलावरती जसे प्यादे उभे केले जात आहेत तसे क्रिकेटच्या क्रीडांगणावरती क्षेत्ररक्षक मित्र म्हणून उभे केलेत या धारावी टीमनं. यावेळेस बॅटची कड. गोल्डन विकेट ऑफ द मॅच. फलंदाज ओमकार पाटील बॅक टू द डगआउट.
3 षटकांचा खेळ संपला. दुसरा फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. फलंदाज ओमकार पाटील चौथ्या क्रमांकासाठी नवीन बॅट्समन क्रीडांगणावरती जाईल असं वाटत होतं. धीरज भोईरनं पहिल्या 2 चेंडूंवरती 10 धावा खर्च केल्यानंतर मागडं षटक फेकलं जाईल की काय, परंतु अक्षयजी सातत्यानं असं म्हटलं जातं की माणसाची वेल आणि मैदानातील खेळ कधी बदलेल सांगू शकत नाही. मैदानातील खेळ बदलला. 4 चेंडूंवरती गोलंदाज धीरज भोईरनं आणि एक सफलता मिळवत केवळ 2 धावा खर्च केल्या. आता मात्र समीकरणामध्ये बदल झालाय. समीकरण येऊन टेपलंय 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. 12 चेंडू 27 धावांची गरज असताना चौथ्या क्रमांकासाठी फलंदाज मिडल ऑर्डरचा बॅट्समन असेल शुभम ठाकूर, ज्याच्यावरती विश्वास दाखवलाय कर्णधारानं आणि त्या विश्वासाला सार्थक ठरणारी कामगिरी करणार का हा फलंदाज. फलंदाजी करत असताना मोठे फटके येणाऱ्या 12 चेंडूमध्ये कन्वर्ट करावे लागतील. जर का विजयाची शाल आपल्या गल्ल्यामध्ये घालायची असेल फलंदाजी करणाऱ्या या मुरबे क्रिकेट टीमला, परंतु त्या मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या धारावी क्रिकेट टीमला. कशा रीतीचा खेळ क्रीडांगणावरती होणार. आमदार चषक 2020 आणि 2021 या स्पर्धेमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये कोणता संघ खेळ करणार ते येणारे 12 चेंडू सांगून जातील. गोलंदाज भावेश नाईक ओव्हर द विकेट. या वेळेचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. इट्स अ क्लिअर माइटी हिट. षटकार. या 6 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 34. या धावसंख्येवरती 11 चेंडू. समीकरणामध्ये बदल झालाय. 21 धावांची गरज. जसे जसे चेंडू क्रीडांगणावरती फेकले जाईल तसे तसे आपल्याला मात्र आव्हान मी तर म्हणेन जवळ येताना पाहायला मिळेल. 11 चेंडू उर्वरित शेष असतील. 21 धावा पार करायच्यात. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम देखील आहे. फलंदाज नरेश भोईरच्या बॅटमधून तुम्ही एक आक्रमक टोला देखील गोलंदाज भावेश नाईक वरती पाहिलात. मागच्या चेंडूवरती षटकार देखील आला. आता मात्र भावेश नाईकला चेंडू फेकत असताना योग्य दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागेल. योग्य टप्पा देखील ठेवावा लागेल आणि दिशा मात्र मी तर म्हणेन टाकत असताना वेगावरती सुद्धा नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं असेल. ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू नरेश भोईर याच्यासाठी. यावेळेचा चेंडू ऑन लॉंग ऑन मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न धोकावण्याची संभावना. धोक्याच्या एंड फलंदाज धावत आहेत आणि फलंदाज होत आहेत धाबाद. फलंदाज धावबाद झाले. जो फलंदाज उत्तम दर्जाची कामगिरी क्रीडांगणावरती करत होता, ज्याच्या बॅटमधून तुम्हाला षटकार देखील पाहायला मिळाला होता, तो फलंदाज नरेश भोईर बाद झाल्यानंतर कुठेतरी मी तर म्हणेन चिंता वाढली असेल फलंदाजी करणाऱ्या या मुरबे क्रिकेट टीमची. तर मैदानामध्ये कॅप्टन्सला देखील बोलवण्यात आलंय पंचांनी. लगेच जो काही डिसिजन असेल आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही देखील जे प्रेक्षक आमच्या समवेत जोडलेत त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि योग्य तो डिसिजन या आमच्या आयोजनकर्त्यांच्या माध्यमातून दिला जाईल. आमदार चषक 2021 हे पर्व आपण पाहताय. या क्रीडांगणाचा मित्रांनो अहवाल जर पाहिलात तर चौफेर फटकेबाजी तुम्ही या क्रीडांगणावरती करू शकता. भारतीय जनता पार्टीचं कमल निशाणी फूल असलेलं कमल निशाणी फूल आपण जर पाहिलं तर या चौफेर झेंडा त्यांचा फडकताना पाहायला देखील मिळतोय. नक्कीच पंचांचा जो काही डिसिजन असेल आमच्यापर्यंत पोहोचवा. फलंदाज धावबाद झालेत नरेश भोईर. इनट नंबर 5 साठी फलंदाज केतन ठाकूर नवीन बॅट्समन क्रीडांगणावरती जातील. समीकरण असेल 10 चेंडू 20 धावांची गरज. आता मात्र प्रत्येक चेंडूवरती 2 धावा करण्याचा प्रयत्न करतील, परंतु त्या प्रयत्नांपासून वंचित ठेवण्याचा मी तर म्हणेन अगदी वरचढ मी तर म्हणेन प्रयत्न असेल.
गोलंदाजी करणाऱ्या धारावे टीमचा कशा रीतीने खेळ केला जाणार, प्रेक्षकांची मन जिंकणारा, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके ठप्प करणारा, प्रेक्षकांना हवीशी वाटणारी मॅच क्रीडांगणावरती आपण पाहताय. पुढचा चेंडू, या वेळेचा चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि दोन क्षेत्ररक्षकांमध्ये चुकीचा संवाद देखील साधला गेलाय आणि सोडलाय मात्र झेल. फलंदाजाला या ठिकाणी मिळेल जीवनदान आणि या 2 धावा धावफलकावरती लागतील. या दुहेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 47 या धावसंख्येवरती. गुणसंख्या लेखकाच्या मिस्टेक झाली. 9 चेंडू 18 धावांची गरज असेल. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू बॅटची कट कदाचित घेतली असावी. यावेळेस या चेंडूवरती आली केवळ 1 धाव. या एकेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 38 या धावसंख्येवरती. समीकरण बदलेल, समीकरण येऊन टेपेल. 8 चेंडू 17 धावांची गरज असेल. धावा करत असताना संघर्ष मात्र करावा लागतोय या क्रीडांगणावरती. फलंदाजी करणाऱ्या या मुरबी क्रिकेट टीमला आता मात्र कुठेतरी निर्धाव चेंडू फेकण्याचा प्रयत्न करतायत गोलंदाजी करणारे धारावी क्रिकेट टीमचे गोलंदाज. यावेळेचा चेंडू पंच आमच्या दिशेने वळले. पंचांचा इशारा आलाय. इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राची 1 धाव वाढेल. या एकेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 39 या धावसंख्येवरती. समीकरण बदलेल. 8 चेंडू 16 धावांची गरज असेल. 8 चेंडू 16 धावांची गरज असताना ओव्हर द विकेट ना पुढचा चेंडू. यावेळेचा चेंडू मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. ताकदीचा वापर करण्याचा प्रयत्न फलंदाज शुभम ठाकूरचा होता, परंतु टायमिंग देखील साधू शकले नाहीत. आणि क्रिकेटच्या क्रीडांगणावरती ज्यावेळेस तुम्हाला चेंडू सीमापार घालवायचे असतात त्यावेळेस टायमिंग आणि ताकद देखील साधली गेली तर चेंडू सीमापार जात असतात, परंतु चेंडू निर्धाव गेला. पुढचा चेंडू. यावेळेचा चेंडू शेवटचा चेंडू हाताळत असताना निर्णायक चेंडू मित्र म्हणून या सामन्यातील हाताळत होता गोलंदाज भावेश नाईक आणि या ठिकाणी षटकाचा खेळ संपला. 4 षटक संपले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 39 या धावसंख्येवरती. आता मात्र उर्वरित समीकरण असेल 6 चेंडू 16 धावांची गरज. यो आमदार चषक शोभतय भिंगार गावान र भिंगार गावान. आयोजक त्याचा सुभाष जेठू पाटील दादा छान रे सुभाष दादा छान. यो आमदार चषक शोभतय भिंगार गावान र भिंगार गावान. आयोजक त्याचा सुभाष जेठू पाटील दादा छान रे सुभाष दादा छान. शेवटचं षटक फेकलं जाईल. गोलंदाज सिद्धार्थ नाईक याच्यावरती या सामन्याचं भविष्य देण्यात आलंय. सामन्याचं भविष्य दिल्यानंतर प्रतिष्ठेचा चेंडू फेकावा लागेल धारावी क्रिकेट टीमच्या. धारावे गावाच्या प्रतिष्ठेच्या, धारावे गावाच्या सन्मानाचा आणि धारावे गावाच्या मानाचा चेंडू फेकावा लागेल, परंतु फेस करेल फलंदाज केतन ठाकूर. ती क्षमता आहे केतन मध्ये मोठे फटके लगावण्याची, परंतु तेवढ्याच समतोल गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय सिद्धार्थ नाईक. यावेळेचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता. फलंदाज सफल झाले होते. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आला. या एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल 40 या धावसंख्येवरती. समीकरण बदलेल. 6 चेंडू 15 धावांची गरज. 6 चेंडू 15 धावा कराव्या लागतील कंपल्सरी. ओव्हर द विकेट पहिला चेंडू. यावेळेचा चेंडू पंच आमच्या दिशेने वळतायत. पंचांचा आणखीन एक स्वेर चेंडूचा इशारा आला. या स्वेरच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 41 या धावसंख्येवरती. 2 एक्स्ट्रा धावा खर्च केल्या गेल्या. या 2 एक्स्ट्रा धावा मित्र म्हणून कुठेतरी महागड्या ठरतील. धावा वाचवत असताना धारावी क्रिकेट टीमला सातत्याने मित्रांनो असं म्हटलं जातं जितकं महत्व विजयाला दिलं जातं तितकंच महत्व त्या विजयासाठी चालू असलेल्या संघर्षाला दिलं जातं. संघर्ष चालू आहे मुरबी क्रिकेट टीमचा. संघर्ष चालू आहे धारावी क्रिकेट टीमचा. या मोठे भिंगारच्या या क्रीडांगणावरती आमदार चषक 2021 या स्पर्धेमध्ये
6 चेंडू 14 धावांची गरज. यावेळेस चेंडू पंचांचा वाईट बॉलचा इशारा आला. या स्पर्धेतील तिसरा गोलंदाज झालाय ज्याच्या नावावरती वाईट बॉलची हॅट्रिक देखील तुम्हाला पाहायला मिळते. सामन्याच्या पूर्वार्धामध्ये देखील बंटी ठाकूर यांच्या माध्यमातून हॅट्रिक पाहिली होती. त्यानंतर सामन्याच्या उत्तरार्धामध्ये देखील आपल्याला सिद्धार्थ नाईक शेवटचे षटक हाताळत असताना त्याच्यावरती मात्र कुठेतरी दडपण आलंय की काय असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. 6 चेंडू 13 धावांची गरज असेल. यावेळेस चेंडू बॅटची कट देखील घेतली. त्या ठिकाणी शॉर्ट थर्ड मॅन रिझम मध्ये क्षेत्ररक्षक होते. चेंडूवरती आली केवळ 1 धाव. या एकेरीच्या मदतीनं समीकरण बदलेल. समीकरण आलंय 5 बॉल 12 रन्स. स्वतःला सिद्ध करा, प्रसिद्धी आपोआप मिळेल. स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज धारावी टीमचा सिद्धार्थ नाईक याच्या माध्यमातून, परंतु तेवढी सिद्धता स्वतःमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज शुभम ठाकूर. यावेळेस चेंडू ऑन साइड रिजन मध्ये खेळून काढला. 1 धाव कंप्लीट झाली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. दुसरीचा प्रयत्न धोका होण्याची संभावना आणि मात्र पंचांकडे लावले. अपील देखील झाली आहे. पंचांचा निर्णय अपेक्षित देखील असेल. जो काही डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल नक्कीच पंचांचा डिसिजन त्याची अपेक्षा आम्हाला देखील असेल. आम्ही देखील त्यांच्या प्रतीक्षेत आहोत. फलंदाज नाबाद घोषित करण्यात आले म्हणजे त्या चेंडूवरती 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या दुहेरीच्या मदतीनं 45 धावा धावफलकावरती लागतात. 4 चेंडू 10 धावांची गरज असते. 4 चेंडू 10 धावांची गरज असेल. 4 चेंडू फेकत असताना एक चेंडू तोला मोलाचा फेकावा लागेल. चेंडूवरती फेक करत असताना गोलंदाजाला दिशेवरती नियंत्रण ठेवावा लागेल मी तर म्हणेन. परंतु चिंता वाढली धारावी टीमची आणि या दोन्ही टीमची. ती चिंता मिटवणारी फलंदाज फलंदाजी करणार का की चिंता मिटवणारी गोलंदाज गोलंदाजी करणार ते देखील पाहूया. 4 बॉल जिंकण्यासाठी गरज असेल 10 धावांची. ज्या वेळेस संकट तुमच्यावर तुटून पडेल तेव्हा संकटांना दाखवून द्यायची हीच वेळ असते की मी कोण आहे. या ठिकाणी फलंदाजाला देखील दाखवून द्यायचंय मी कोण आहे. फलंदाज असेल स्ट्राईक एंडला शुभम ठाकूर आणि गोलंदाज असेल सिद्धार्थ नाईक. या 2 खेळाडूंमध्ये चालू असलेलं हे क्रिकेटचं महायुद्ध, या 2 संघांमध्ये चालू असलेला आपण क्रिकेटचा संघर्ष पाहताय. या वेळेचा चेंडू लोवर फुल टॉस पद्धतीचा होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि पंचांचा इशारा येतोय. अंपायर सिग्नल इट्स सिक्सर. शिवाजी महाराजांची कीर्ती 3 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल कंपल्सरी. 3 चेंडू 4 धावांची गरज असेल कंपल्सरी. 3 चेंडूंमध्ये 4 धावा कराव्या लागतील. प्रत्येकाच्या हृदयाचे ठोके ठप्प करणारी मॅच, प्रत्येकाला हवीशी वाटणारी मॅच, रोमहर्षक सामना आपण क्रीडांगणावरती पाहताय. आता मात्र प्रेक्षकांची मनं जिंकली त्या सामन्याने. जसा सामना प्रेक्षकांना हवा होता तसा सामना क्रीडांगणावरती रंगतोय. या 2 टीम दरम्यान 3 चेंडू 4 धावांची गरज असताना गोलंदाज सिद्धार्थ नाईक पुढचा चेंडू फेकेल. ओव्हर द विकेट पुढचा चेंडू. यावेळेचा चेंडू ऑनसाइड रिझन मध्ये खेळून काढला. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न होणार का. दुसरीच्या प्रयत्नामध्ये 2 धावा देखील कंप्लीट झाल्या आणि या दुहेरीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 53. या धावसंख्येवरती 2 चेंडू 2 धावांची गरज. काय सामना क्रीडांगणावरती रंगतोय. क्रिकेट राजकारण आणि सरडा कधी रंग बदलेल सांगू शकत नाहीत. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत. ज्या फलंदाज ज्या क्षेत्रामध्ये फलंदाजी करतोय त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्याचा प्रयत्न आमच्या गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून केला जातोय. परंतु फलंदाजी करणारी टीम आपण जर पाहिलात तर मोरबी क्रिकेट टीम त्यांच्या माध्यमातून देखील ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नसतील त्या क्षेत्रामध्ये फलंदाजी करण्याचा प्रयत्न असेल. 2 बॉल
2 धावांची गरज असेल. जर का सामना आवडला असेल तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या मॅच साठी. नवी मुंबईतील एक दिग्गज संघ आणि पनवेल तालुक्यातील एक दादा संघ मुरबे आणि धारावे असा हा सामना क्रीडांगणावरती पाहताय. आमदार चषक 2021 या स्पर्धेतील 2 बॉल 2 रनची गरज असेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण जर पाहिली तर 5 सीमारक्षक पाहायला मिळतील. ओव्हर द विकेट. यावेळेस चेंडू बॅटची कट देखील घेतल्या. धोकावण्याची संभावना देखील होती. त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट आणि दुसऱ्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होतोय धावबाद. आता मात्र समीकरण बदलले. समीकरण येऊन टेपलंय. एक चेंडू कंपल्सरी 1 धाव काढावी लागेल. स्पर्धेतील नियमानुसार तुम्हाला 1 धाव कंपल्सरी काढावी लागेल जर का हा सामना जिंकायचा असेल मोरबी क्रिकेट टीमला. जर एका धावापासून वंचित ठेवलं तर पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल धारावे संघ. परंतु 1 धाव काढली तर पुढच्या फेरीमध्ये नावड्या संघाच्या अपोजिट फाईट करेल हा मोरबी संघ. कोणता संघ फाईट करेल? आता मात्र ऐन थंडीच्या दिवसात हा गरमागरम सामना आपण पाहताय. 1 बॉल 1 रनची गरज असेल तर नक्कीच लगेच क्षेत्ररक्षण देखील सजवायचंय. 1 बॉल 1 रन्स. प्रमुख उपस्थित मान्यवर देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या सामन्याचा आस्वाद घेत आहेत. घर बसल्या प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आस्वाद घेत आहेत. त्यानंतर या क्रीडांगणावरती प्रेक्षकांची मांदियाळी देखील तुम्हाला पाहायला मिळते. भरपूरसा प्रेक्षक वर्ग या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 1 बॉल 1 रनची गरज असेल. आणि काल देखील असा एक सामना झाला होता. बेलवली विपक्ष उसारली. त्या मॅच मध्ये उसारली संघाला 1 बॉल 1 रनची गरज असताना तो सामना उसारली संघाने जिंकला होता. या ठिकाणी सामन्याचं चित्र काय असेल? दबाव मात्र दोन्ही टीमवरती समप्रमाणात असेल. दबावाला विरहित जो संघ खेळ करेल तो संघ आपल्या गळ्यामध्ये विजयाची शाल घालेल. परंतु विजयाची शाल घालत असताना तशी कामगिरी देखील करावी लागेल फलंदाजी करणाऱ्या या टीमला आणि गोलंदाजी करणाऱ्या या टीमला. 1 बॉल 1 रनची गरज असेल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जसा गोलंदाज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल तसा आमचा आवाज देखील बंद असेल. 1 चेंडू 1 धाव. आमदार चषक 2021 हे पर्व. या वेळेचा चेंडू पंचांचा बोट आकाशाकडे आणि या ठिकाणी सामना मात्र जिंकलाय धारावे क्रिकेट टीमनं. लाईन अप करायचं धारावी क्रिकेट टीम. अप्रतिम खेळ. प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईद मित्र म्हणेन या मोठे भिंगारच्या क्रीडांगणावरती धारावे ते मोठे भिंगार आम्ही प्रवास का गाठला याचं उत्तर देणारा चेंडू गोलंदाज सिद्धार्थ नाईक याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाला. विजयाचा जल्लोष साजरा केला गेला. परंतु मुरबी क्रिकेट टीमनं देखील अप्रतिम क्रिकेटची टसन क्रिकेटचं महायुद्ध आपल्या परीने जेवढे प्रयत्न होतील तेवढ्या प्रयत्न देण्याचा प्रयत्न केला गेला होता. परंतु सामना मात्र प्रेक्षकांची मन जिंकणार झाला. मुरबी टीमचं देखील या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल